पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चांगली भाषा कळत नाही का तुला? काय हे कसला गोंधळ आहे? अरे वा, जितका स्वीट व्हॉइस तितकाच रापचिक फेस। एक पाऊल पुढे टाकू नकोस अश्विनी, बॅग आण। उज्ज्वला, काय झालं? असं नाही। आई हो, आई काय झालं? आई पाणी। श्रेयस, तू ठीक आहेस ना राजा? हो आई, मी ठीक आहे। अगं श्रेयस ठीक आहे, काळजी करू नकोस। तुला स्वप्न पडलं असेल काही। श्रेयस, श्रेयस, ते पैसे घरात ठेवू नकोस रे। हे बघ, माझ्या जीवाला घोर लागून राहतो। आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकून मला काही नको राजा। ठीक आहे आई, तू काळजी नको करूस। आता ते पैसे आपल्या घरात राहणारच नाही। अजिबात काळजी नको करूस। तू झोप, चल झोप तू। अश्विनी, येतो ग? अहो थांबा, आले। डब्बा घेऊन जा। आले। काय हो? अहो तुम्ही हे पैसे घेऊन कुठे चाललात? अगं, हे पैसे इकडे घरी ठेवून काय करू? किमान फुल अँड फायनल पेमेंट करतो, म्हणजे बंगला तरी आपला होईल। तो बंगला नाही घ्यायचा। काय? हा म्हणजे हे तुम्हाला ऐकायलाच हवं। तुम्ही वचन दिलंय ना मला, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार म्हणून। तू ते वचन इकडे कुठे जोडतेस आता? अहो आता इच्छा ही इच्छा असते। तो 56 नंबरचा प्लॉट मला आवडलाय आणि मला माहित नाही, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा बस। नाही करणार, नाही म्हणजे नाही करू शकत मी। हा निर्णय वेगळा आणि तुझी इच्छा आणि ते वचन वगैरे वेगळं आहे ग। म्हणजे तुम्ही मला वचन दिलं त्याला काहीच अर्थ नाही? असं काय करतेस आणि काय लॉजिक आहे हे? एक चांगला बंगला सोडायचा आणि तू खाली प्लॉट घ्यायचा, याला काय अर्थ आहे का? तुझी इच्छा मी पूर्ण करेन, पण आता नाही, आणि ही तर नक्कीच नाही। ऐका ना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तो रामदास आहे ना, तुम्हाला काही ठीक माणूस वाटत नाही। बरोबर आहे। आता मी बंगला घेऊ नये म्हणून रामदासला मध्ये टाकलंस तू? अहो नाही हो, तो काल कोण राजू नावाचा माणूस होता ना, त्याच्याशी रामदास काहीतरी बोलत होता। म्हणजे रामदास तसा नाही अश्विनी। आजपर्यंत सगळे टिप्स मला रामदासनीच दिले आणि त्याच्यामुळेच आपला एवढा फायदा झालाही असेल, पण मला ना तो 56 नंबरचाच प्लॉट आवडला। तो प्लॉट चांगला आहे। तुम्हाला माहितीये, त्या प्लॉटवर मला जास्वंदाचं झाड दिसलं आणि माझ्या गणूनेही मला होकार दिलाय। मला काही माहित नाही, आपण तो प्लॉट घ्यायचा। तुझा गणू देव आहे आणि देवाला व्यवहार कळत नाही। प्लीज काहीतरी डोक्यात भरून घेऊ नकोस आणि हा प्लॉट मला सोडायला सांगू नकोस प्लीज। अहो पण झालं ना आता, इच्छा पूर्ण करा। ते कसलं ते जास्वंदीचं झाड झालं आता सगळं। मी हे पैसे देऊन तो प्लॉट नाही घेणार, मी तो बंगलाच घेणार। आता आई बाबा घरी नाहीयेत, मला पटकन जाऊ दे, समजलं? अहो ऐका ना, म्हणजे मी काय म्हणते, मी म्हणजे घ्या तुम्ही तो बंगला, पण मी तुमच्या बरोबर तिथे पैसे द्यायला आले तर चालेल का? का? माझी इच्छा आहे ते पैसे देताना ना मी तुमच्या बरोबर असावं म्हणून। ते बन्सल सर नाही का म्हणाले त्या दिवशी कागदपत्रांवर सही करताना, म्हणजे तुमच्या हाताला हात लावायला सांगितलं ना मला त्यांनी, तसं
यावेळेला सुद्धा मला तुमच्या हाताला हात लावायचा आहे. मला खूप मस्त वाटेल हो. येऊ? ठीक आहे, ये. चल आता जातोय मी. हो. हीच 10 मिनिटं वाया घालवली माझी. सांभाळून जा. कसले 50 लाख? काय म्हणत होता दादा? कुठे काय? काही नाही. हा अगं ते आईना स्वप्न पडलं होतं ना, तर आईच म्हणाल्या ना की एवढे पैसे घरी नको, म्हणून ते दुसरीकडे ठेवायला गेले. कुठे नेऊन ठेवायचे 50 लाख? अगं फक्त मांडवल होते ते. नाही, पण तो काहीतरी बंगल्याचं म्हणत होता. काय नाही, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. हं, आलेच मी. या ऐश्वर्या राय काय मला मूर्ख समजते तिच्यासारखी? या 50 लाखाचं काय प्रकरण आहे ते शोधूनच काढणार मी. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी लगेच तुम्हाला 25 लाख दिले होते. अजूनही पेपर्स का तयार नाहीत? सर, ज्या ऑफिसरची आपल्याला स्टॅम्प आणि सही हवी आहे ना, तो ऑफिसरच सुट्टीवर गेलाय. 3 वेळा मी स्वतः जाऊन आलो ऑफिसला, पण तो नाहीये. पण त्यांनी प्रॉमिस केलंय सर, आल्या आल्या पहिली सही तो आपल्या फाईलवर करणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर, तुमचं काम मी सगळ्यात पहिलं करणार. ठीक आहे, मला फोन करा श्रेयस. हो सर. मला हे काम खूप लवकरात लवकर करून हवं आहे. ठीक आहे, चला येतो मी. ओके, कसे कसं आहे. नमस्कार. काय झालं साहेब? ऑफिसर रजेवर सांगून गोळ्या दिल्या ना तुम्ही कस्टमरला. मग काय करू? 25 लाख आता त्या बंगल्यात भरायचे आहेत, म्हणून त्यांना खोटं सांगावं लागेल. पुढच्या महिन्यात नवीन डील होईल, ते पैसे आले का त्यांना दे. म्हणजे इधर कमाल उधर, उधर कमाल इधर. जाम एक्सपर्ट झाले हा साहेब तुम्ही. हे माझं कौतुक ऐकायला नाही बोलवलं तुला इकडे. त्या पेपरचं काय झालं? त्या राजूला सांग सगळे रेडी ठेव. आणि त्या दिवशी त्या फाईलमध्ये 2 इम्पॉर्टंट पेपर्स नव्हते, आणि हो, ब्लूप्रिंट पण नव्हती. मला सगळे पेपर्स व्यवस्थित हवे, रामदास आधीच सांगतोय तुला मी. आणि पैशाची सोय झाली आहे असं समज. एकदा पेपर्स रेडी झाले का सांग मला, मी पूर्ण पेमेंट करून टाकतो. एकच नंबर ना साहेब, तुमचं काम झालं समजा. चहा सांगू? हा सांग. मला आपल्या दोघांना सांग, मला काय. फळला बाबा खूप दिवसांनी. त्या रामदासवर तर मला डे 1 पासून डाऊट होता. अशा वेळी कुठे जातो आपल्या श्रेयसचा दर्जा आणि क्लास? भाऊजी, मीही त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत. वहिनी, त्याच्या डोक्यात एकदा भूत शिरलं की ते बाहेर काढणे इतकं सोपं नाहीये, माहितीये ना तुम्हाला? ते भूत बाहेर काढावं लागेल भाऊजी. अहो 50 लाख द्यायला तयार झाले त्या बंगल्यासाठी. खरंच मला कळत नाही मी काय करू. घरी पण त्यांनी सांगितलं नाहीये, आणि लोकांचे पैसे आहेत. उद्या काही झालं तर. वहिनी, तुम्ही काळजी करू नका, बघतो मी. नाव काय सांगितलं त्या इस्टेटचं? डॅफोडिल हा, इस्टेट. डॅफोडिल इस्टेट. तिथे माझा एक मित्र राहतो. ब्रोकर नाहीये तो, पण तिथल्या एरियातल्या सगळ्या बंगल्यांची माहिती त्याच्याकडे. मी त्याच्याशी बोलतो आणि त्याच्याकडून जे काही इन्फॉर्मेशन निघेल ना ती तुम्हाला मी सांगतो. भाऊजी, काही करा पण लवकर करा, कारण खूप कमी वेळ आहे हो आपल्याकडे. वहिनी, डोंट वरी. तुम्ही फक्त एक काम करा, ते पैसे त्याला तिथे भरू देऊ नका. नाही, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ते अजून पैसे भरलेले नसतील. कशावरून? कारण ते मला म्हणाले होते की जेव्हा पैसे भरायचे असतील बंगल्यासाठी तेव्हा मी तुला बरोबर घेऊन जाईन, आणि त्यांचा फोन अजून आलेला नाहीये मला. वहिनी, किती भोळे आहात हो तुम्ही. अहो, श्रेयस वाघमारे आजपर्यंत कधी कोणासाठी थांबलाय का? पण यावेळी थांबतील, कारण मला बरोबर नेल्याने त्यांचं काम व्यवस्थित होईल असं त्यांना वाटतंय. ते पैसे कुठे आहेत कुणास ठाऊक. हे घे, हे पैसे तुझ्याकडे सेफ राहू दे, मी घरी नाही नेऊ शकत. ओके, ठीक आहे. आणि हो, मला तुझी गाडी लागेल होती, कारण बाईकवर इतके पैसे नाही नेऊ शकत रे मी, रिस्की आहे. तेही बरोबरच आहे. आणि तशी तुझीच कार आहे, हवी तेव्हा घेऊन जा. बाय द वे, कधी हवी तुला कार? वेळ मी तुला कळवतो. घरात निघालो का फोन करतो. सॉर्टेड आहे. तसंही मी तुला कार देईन आणि माझं जे काही काम आहे त्याच्यासाठी पुढे निघून जाईल. थँक्यू बाबा, थँक्स अ लॉट. हे घे तुझी बॅग, आणि उद्या माझी कार सुद्धा मागून बस, कळलं? अरे काय झालं? काय झालं म्हणजे काय? विसरलास? दोस्तीमध्ये नो थँक्यू, नो सॉरी. चल भेटूया.
काय ग, काय झालं? ही बॅग तुम्ही मुकुलला का दिलीत? का आता एवढे पैसे घरी घेऊन गेलो असतो तर आईचं सुरू झालं असतं. इतके पैसे घरी नको म्हणून मुकुलला दिली. मुकुलकडे एक सिक्युअर्ड लॉकर आहे, तिकडे सेफ राहतील. म्हणजे तुम्ही बंगल्यासाठी पैसे भरले नाहीत ना? नाही, अजून नाही दिले. ते पेपर्स रेडी होत आहेत, ते उद्या होतील. मग पैसे घेईन मुकुलकडनं आणि त्यांना देऊन टाकीन. मग आपला बंगला आपल्या नावावर होणार. काय झालं, असं का बघतोस? अच्छा बरं बाबा, सॉरी. मला माहितीये मी तुला वचन दिलं होतं आणि वेळ आल्यावर मी ते पाळलं नाही. पण अश्विनी, डोंट वरी, मी उद्या तुलाही घेऊन जाणार. तुला यायचंय ना? ठीक आहे, उद्या लवकर तयार हो. ते 50 लाख तुझ्याच हातून देणार मी. उद्या माझ्या बंगल्याचं स्वप्न पूर्ण होणार. बाय मम्मी, बाय आई, बाय बाय. चल येते. हो हो, जा लवकर. बाय बेटा, बाय. अगं स्कूल बसची वेळ झाली, निघा लवकर. दादा इतकं काय रे महत्वाचं काम करत बसलायस? आहे जरा. अश्विनी, हा? मी निघतोय. हो, पण तुम्ही आता लगेच निघालात? हो, पोचायचंय. पण एकटेच जाताय का? वहिनी, दादा रोज ऑफिसला एकटाच जातो ना? हो, पण काय? मग ऑफिसला जात नाहीये का दादा? मी ऑफिसलाच जातोय. आई येतो ग. थांब जरा. काय? महत्वाच्या कामाला जातोयस ना, सगळं चांगलं होऊ दे. चल, येतो. हो. हॅलो, बबन भाऊजी, मला ना तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. हो हो हो, जरा अर्जंटच आहे. कुठे भेटू सांगा ना? बर, येते मी लगेच. बबन पांडे, त्याला भेटायला चाललीस तू? का? काय नाही, अगदी सहज. काय? कुठे चाललीस? नाही, कालपासून तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे. काय लपवताय ग तुम्ही दोघे? काही नाही, तुला उगाचच असं वाटतंय. अच्छा, मग बबन पांडेला भेटायला का चाललीस? शिल्पी, हे तुला सगळं आल्यावर सांगेन. मला आत्ता जाऊ दे ग, कारण खूप महत्वाचं काम आहे. मी जर नाही गेले ना तर मोठा गोंधळ होईल. कसला गोंधळ? 50 लाखांचा गोंधळ? शिल्पी, अगं जरा हळू बोल. ह्याबद्दल घरात कुणालाही काही माहित नाहीये. हेच, यालाच लपवा छप्पी असं म्हणतात, जे मी फार काळ होऊ देणार नाही. मला नीट सांग, काय चाललंय हे सगळं? मी तुला हे सगळं सांगेन आल्यावर, पण मला आत्ता जाऊ दे. अगं नाही, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे काय चाललंय ते. तू जर मला नाही सांगितलंस ना तर मी आई बाबांना इन्व्हॉल्व करीन ना या सगळ्यामध्ये. थांब जरा. हे
तूच मला जाऊ दिलंच नाही ना, तर मी याच्याबद्दल आई बाबांना सांगेन. ही बॅग आणि ही चावी. ओके, थँक्यू सो मच. अरे थँक्यू. अरे ओके नाही बोलत थँक्यू. अच्छा, संध्याकाळी गाडी परत येईल. अरे आरामात, तशी काय मला दिवसभर गाडी लागणार नाही. ओके चल भेटूया. बाय बाय, ऑल द बेस्ट. खरं तर मला अजिबात काही करायचं नाही, कुणाला याबद्दल काही सांगायचंही नाहीये. पण तू जर मला अडवलंस तर मी हे सगळं घरातल्यांना जाऊन सांगेन. येऊ मी? वहिनी काय झालं, तुम्ही इतकं अर्जंट बोलवून घेतलं मला? भाऊजी अहो हे निघालेत पैसे घेऊन आणि बहुतेक आजच सगळे पैसे देऊन टाकतील. मला ना खरंच कळत नाही काय करायचं. वहिनी तुम्ही काळजी करू नका. माझं त्या मित्राशी बोलणं झालंय कालच. त्याच्याकडे सगळी माहिती आहे त्या बंगल्याबद्दल. फक्त तुम्ही आणि मी जाऊन तिथे काही उपयोग नाही, कारण की आपल्याला काही कळणार नाही तिथे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या भावाला सोबत घेऊन जा. विद्युतला? हो, तो वकील आहे ना, जरा वजन पडेल त्याचं. हो, पण आम्ही दोघं जाण्या अगोदर हे तिथे पोहोचले तर? तो तिथे पोहोचणार नाही. ते काम तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही पटकन विद्युतला फोन लावा. बर. हो हो. हॅलो विद्युत. हो निघतोच आहे बाबा. अरे जरा काम आलं म्हणून ऑफिसला आलोय. हा ठीक आहे, पोचतो. या डोंट वरी. बोल लवकर, काय झालं, का बोलवलंय मला इकडे? अरे बाबा सांगशील का अर्जंटली बोलवलं ऑफिसमध्ये भेटायला? अरे आधी पाणी तर पिऊ दे. घे पी. तुझ्याच कामासाठी फिरतोय. तोंड लावून पिऊ ना. अरे काय लावायचं ते लाव आणि पी. झालं पिऊन? आता सांग का बोलवलंयस इकडे? हा, ते तुझ्या सह्या पाहिजे होत्या म्हणून अर्जंट यावं लागलं. कुठे करायचं? नाही, ते हे पेपर्स नाही आहेत, ते बनवायला टाकलेत. येतील. म्हणजे ते पेपर्सच नाही तुझ्याकडे आणि तू इकडे आलेस? नाही म्हणजे येतील, एक 10 मिनिटात येतील. बस ना तू, बस. नॉनसेन्स. ती बाबांना कालच सांगितलंय त्या प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे? अहो सर, भांडणं चालू आहेत, त्यात इनलिगल बांधकाम. इकडचा गार्डनचा भाग सर्व बिगर परवानगीशिवाय केलाय आणि कोणी काहीच कारवाई केली नाही. कारवाई कशी होणार साहेब? हा खेडेगाव. इकडे 4 बंगले 2 टावर उभे केले आणि डिफॉल्ट लिस्टला नाव दिलं, पण वस्ती सगळ्या गावच्या लोकांचीच आहे ना. विद्युत, आधी हा बजाज नावाचा माणूस कोण आहे ना त्याला शोधायला हवा. कोण? बजाज? या बंगल्याचा मालक. बजाज नाही, शर्मर पेंटाचा बंगला आहे. त्याचा भाव जुबेर आणि बजाज हे नुसते भांडताय. आपापसात भांडणं झाली म्हणून कोर्टात केस गेली. नाहीतर बिगर परवानगीचं खूप बांधकाम आहे या भागात. तसंही कोणाला काही पडलेलं नाही आणि पोलिसांना तर काहीच पडलेलं नाही. ताई, पण श्रेयसने सगळे पेपर बघितले होते असं तू म्हणालीस ना? हो, अरे तो राजू नावाचा जो माणूस होता ना त्याच्याकडे सगळे पेपर्स होते आणि यांनी बघितले सुद्धा. जाली पेपर असतील मॅडम. अशा प्रॉपर्टीचं नकली पेपर बनवणं अगदी सोपं असतं. तुम्ही तर वकील आहे साहेब, तुम्हाला तर माहितीच असेल. पण मग ओरिजिनल पेपर कोणाकडे? कुणीतरी कार्तिक वारंग नावाचा माणूस आहे, त्याच्याकडे आहेत. वारंग? विद्युत, म्हणजे हे यांचे ना बॉस आहेत वारंग सर. ते त्या दिवशी इथे आले होते, पण यांना यातलं काही माहिती नाहीये. आय सी. म्हणजे हा सगळा प्लॅन वारंगचा आहे. शर्मर पेंटरचा मित्र आहे तो. दर 2-3 दिवसाला इकडे येत असतो, पण माणूस काय बरोबर नाही तो. थँक्यू सो मच. थँक्यू कशाला? बबांचं काम ते आपलं काम. चला येतो. विद्युत, आता काय करायचं? जोपर्यंत ते पेपर मिळत नाहीत ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आधी ते पेपर मिळवावे लागतील आणि मग श्रेयसकडे जाऊया.
अरे बापरे, एवढा मोठा प्लॅन आहे तर. 25,000चं घड्याळ, 50 लाखांचा बंगला. काय चाललंय काय हे दादाचं? आणि ते पण घरच्यांपासून लपवून.